आणि त्यांच्या घरच्या लाडक्या संघासाठी अर्थातच जयदुर्गा टेमगरपाडा टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. मनोहर जोशी साहेब आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऐकूया आपण एक स्वीट व्हॉइस झोन अंदुर्की गावचा बुलंद आवाज समीर ठाकरे. धन्यवाद कालतीराम केनी सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे एन्जॉय ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये. भव्य जिल्हा स्तरीय ही स्पर्धा आपण पाहतोय 40+ फॉर्मॅट मधील खेळाडूंना तुम्ही खेळताना पाहतात. मॅच सुरू होते. पहिलाच बॉल क्लासिकल फटका मिड ऑफला फिल्डर उपस्थित. चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणही आपल्याला बघायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवरती पहिली धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे ती बॅटर अतुल पाटील ना. नेक्स्ट बॉल. हो यावेळेला शफल झालेत. गॅप शोधलाय. अकुट टप्प्याचा बॉल होता आणि बॉलला सर पाठवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे. पहिला चौकार येतोय दातिवली संघाकरिता. आयोजक हाय खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्या सत्यवान पाटील त्याच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपल्याला बघायला मिळाला. जयदुर्गा दातिवली विरुद्ध जयदुर्गा टेमघरपाडा असा सामना. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा स्वयं 11 दातिवली संघ तुम्ही खेळताना पाहतात. पुन्हा एकदा एक धाव 6 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. प्रत्येकी बॉल मागे रन्स पूर्ण केल्या जात आहेत. हो यावेळेला पुन्हा एकदा बॉल निघून जातोय मागे. थर्ड मॅनला बीट करत असताना बॉल सी मार्शीच्या पलीकडे. आणखी एक चौकार. पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. हे पाहू शकता रिप्ले मध्ये दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि बॉल सरळ निघून गेला. थर्ड मॅनला बीट करत असताना 4 धावांकरिता चौकार. धावा झाल्या धाव फलकावरती 10. चांगली सुरुवात आपण म्हणूया दातिवली संघाकरिता. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फुल टॉस बॉल आणि दिशाहीन देखील व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जयदुर्गा टेमघरपाडा विरुद्ध स्वयं 11 दातिवली असा सामना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. यॉर्कलेन परफेक्टली यॉर्कर. बचावात्मक फटका. स्ट्रोकला चेक करावं लागलं आणि एकच धाव घेण्याची वेळ तोपर्यंत फलंदाजाकडे होते आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. ते धावफलकावरती 12 धावा आणि काय सामना पाहायला मिळाला. स्वयंभू पायगाव या संघानं 31 धावांचं संरक्षण केलं 4 षटकांमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला पुन्हा फुल टॉस. कव्हर्सला कॅस्ट ऑफ. स्ट्रेट टू दी कव्हर फिल्डर बट देर इज अ मिस्टेक. चुकी घडली आणि जीवन दान मिळालं. प्रल्हाद थोडासा नाराज असेल कारण अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. कॅच ड्रॉप झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे सध्या स्वयं 11 दातिवली या संघासाठी. 13 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. नवीन गोलंदाज येतोय सेकंड ओव्हरमध्ये जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी.
जयदुर्गा टेमगरपाडा या संघाचा आपण जर विचार केला तर अनेक वर्ष सातत्याने या संघाचा या नावाचा बोलबाला टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेला आहे आणि तेच खेळाडू आता पुन्हा एकत्रित होऊन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जगदीश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. सत्यवान जगदीशचा फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन कडे बॉल होतोय. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आला आणि वेळ एका धावेची होती. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे 14 या आकड्यावरती. अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. एन्जॉय ग्रुप B1D च्या वतीनं एन्जॉय ट्रॉफी 2025 चे भव्य आणि दिव्य पर्व आज आपण श्री गुरुदत्त चौटायरवा क्रीडांगण मानकोली येथे पाहतोय. जगदीशचा बॉल पुन्हा एकदा फ्रंट फुटला आलेत. उडवल्या बॉल गोलंदाजच्या डोक्यावरनं ओव्हर द बॉल रेट स्ट्रेटिश लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल होतो आणि पुन्हा वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने आता पुढे गेलेल्या धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत. 15 धावा या ठिकाणी लागतात. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना ओव्हर द विकेट जगदीश शफल होऊन यावेळेला खेळायचं होतं. स्क्वेअर लेगला बॉल येतोय लॉंग स्टॉपला परंतु ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा मात्र प्राप्त झाल्या आहेत का नाही अंपायर काहीतरी इशारा करतायत. मला वाटतं बॅटर स्टंप पॅरलल लाईनच्या चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप B1D बघा टॉप लेवलला. एन्जॉय ग्रुप B1D बघा टॉप लेवलला. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला. जकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. 15 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 15-1 अशी स्थिती आणि काय गोलंदाजी करतोय जगदीश. पहिल्या ओव्हरमध्ये प्रल्हादनं भरपूर सारे रन्स खर्च केला. पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर कन्सीड केल्या परंतु येथे पलटवार करणं गरजेचं आहे आणि जगदीशनं तो पलटवार आता केलेला आहे जयदुर्गा टेमगरपाडा या संघासाठी. प्रकाश नाईक दातिवली टीम कडून नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर ओव्हर द विकेट. ओहो बॅटर क्रीज सोडतोय. मंकडिंगचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. फर्स्ट वॉर्निंग. लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट. स्क्वेअर लेग लॅग फिल्डर सेट करण्यात आला. यावेळेला ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा हवेत होता बॉल. कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित इनसाइड द रिंग. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळते. स्कोर एका धावेने आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 16 धावा. 5वा सामना आपण सध्या पाहतोय आणि एकूण 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. थोडंसं डिले आपण आहोत.
त्याच्यामुळे वेळ देखील वाचवावी लागेल ही महत्वाची. अतुल असे स्ट्राईक एंडला 7 धावांवर तो बॅटिंग करतोय. त्याला साथ देण्यासाठी प्रकाश नाईक नवीन बॅटर दातिवली टीम कडून. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ड्रॅग करायचा होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकता पुन्हा ऑफ कटर. वा फ्लाईट अँड टर्न. चांगली गोलंदाजी. एक सक्सेसफुल षटक जगदीश नाईकचा आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर 2 over 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आमचा आयोजक हाय खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. यानंतर जो सामना असेल मोठा गाव विरुद्ध स्वयंभू पायगाव. क्या बात आहे. मोठा गाव विरुद्ध स्वयंभू पायगाव. आणखी एक मोठा सामना तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन 16 धावा फलकावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. कैलास नाईक 3rd ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. भिवंडीचा जादूगार. पहिलाच बॉल यावेळेला कटर होता. समोर ड्राईव्ह करायचं होतं. बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेणारा होता. एज घेऊन बॉल मागे गेला. सुदैव फलंदाज की कुठल्या प्रकारे या ठिकाणी स्लिपला फिल्डर नव्हता. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. आता इथून जयदुर्गा टेमघरपाडा समोर एक मोठं आव्हान सेट करण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील दातिवलीच्या फलंदाजांना. मोठ्या स्ट्रोकनं सुरुवात करावी लागेल. हो पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे बाउन्स मिळाला. टर्न देखील शार्प मिळत असताना दुसरी धाव मात्र मिळते. थोडासा संयमी खेळ सध्या सुरू आहे. परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग राहील. ज्या प्रकारे हा बॉल हे 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या लेग बायच्या स्वरूपामध्ये. 19 धावा 19 रन्स. कैलास नाईक आता समोर फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉक केला परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. विकेट गॉन. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावर हरिदास शेलार. स्वयं 11 दातिवली टीम बॅटिंग करताना तुम्ही पाहतायत. टिमघरपाड्याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि यानंतर आणखी एक डोंबिवलीतील मोठा संघ मोठा गाव स्वयंभू पायगावच्या विरोधात या पुढच्या लढतीमध्ये खेळेल. कैलास नाईक. लेग ब्रेक होता. पुन्हा बॉल हवेत. विकेट कीपर मनोज गुळवी. आणखी एक फलंदाज बाद. तुम्ही बघाल ना
तेव्हा तेव्हा मनोज गुळवी हे नाव सुद्धा तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल. वन ऑफ द ग्रेट विकेट कीपर बॅटर. प्रल्हाद पाटील असेल, मनोज गुळवे असेल आणि त्यानंतर कारिवलीचा सुजित असेल, असे अनेक विकेट कीपर ज्यांनी भिवंडी क्रिकेटमध्ये आपल्या विकेट किपिंगच्या बळावरती आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. हॅट्रिकची संधी आहे आता या ठिकाणी. जादूगार कैलास नाईक विकेटची हॅट्रिक पूर्ण करणार का? हॅट्रिक बॉल. समीर पाटील नवीन बॅटर येतोय. एक हॅट्रिक आतापर्यंत साईश खारबाव संघाचा कुमार त्याच्या नावी राहिली आहे. जितू धुमाळे त्याच्या नावी या स्पर्धेतील वडूनगर संघाचा दुसरी हॅट्रिक राहिलेली आहे. कैलास नाईक जादूगर विकेटची हॅट्रिक पूर्ण करणार का? ओ हॅट्रिक बॉल अपील अँड विकेट गॉन. विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली आहे आणि या स्पर्धेतील तिसरा गोलंदाज ठरतोय जादूगर कैलास नाईक. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोतीराम नवीन बॅटर. आल्या आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू येतोय डॉट. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये दोन्ही बाजूने बॉल वळवतोय. लेग ब्रेक होता, पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल. आणखी एक निर्धाव आणि आज बरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. काय गोलंदाजी केले कैलास नाईकनं. 19वा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 धाव खर्च केले आपल्या ओव्हरमध्ये आणि 3 विकेट घेतल्यात. अंतिम षटक गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज जयदुर्गा टेमगरपाडा टीम कडून. शैलेश सामना करेल बॅटर प्रकाश. पहिलाच बॉल शैलेशचा फुलटॉस होता. इथे देखील बॉल हवेत आहे. यावेळेला मात्र कॅच ड्रॉप. विकेट कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. खराब चेंडू होता परंतु त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. फलंदाजाला धावबाची संधी देखील असेल परंतु तेथे मिळेल एकच धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 20 धावा 20 रन्स. चौथं षटक यावेळेला मार्गस्थ आहे. शैलेशचा बॉल हा फुल टॉस होता. प्रॉपरली टाइम करता आलं नाही तेथे. हे पहा पाठमोरी धावत असताना मनोजने प्रयत्न केला परंतु झेल तेथे पकडता आलेला नाहीये. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 20 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. स्वयं 11 दातिवली. डोंबिवलीतील आणखी एक संघ तुम्हाला बघायला मिळतोय. संदप टीम बाहेर झाली आहे. देवीचा पाडा देखील बाहेर झालेली आहे परंतु आता दातिवली या संघाला जरूर या संघाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील. आणि अजूनही मोठा गाव हा संघ देखील बाकी आहे. वेळेबद्दल फर्स्ट वॉर्निंग. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू आपण बघितला तर ऑन साइडला पाठवलाय. मिड विकेट कडे बॉल ट्रॅव्हल होतो. चला दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. मोठा गाव टीम कॅप्टन आणि स्वयंभू पायगाव टीमच्या कॅप्टनला आता विनंती असेल की टॉस साठी आपण यावं.
मोठा गाव संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपला ड्रेस किट घेऊन आपण रेडी राहायचं. हो, यावेळेला मोठा फटका आणि बॉलला भिरकावून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स गॉन आउट ऑफ पार्क. एन्जॉय ट्रॉफी सिक्सर. हो, यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला पाठवलं, परंतु इथे अलॉंग द कार्पेट जमिनीच्या सहाय्यानं हा बॉल खेळून काढला आणि वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. सध्या आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेतात विवेक गायकवाड, उद्योगपती पिंपलनेर, योगेश पाटील, एकविरा ट्रान्सपोर्ट, त्याचबरोबर तौफिक शेख, उद्योजक वेले आणि योगेश गायकवाड, पिंपलनेर एक्सप्रेस या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे स्वागत. शैलेश पुढचा बॉल 28 धावा आहेत धावफलकावर. रिव्हर्स खेळलाय, जबरदस्त फटका, गॅप मध्ये बॉलला पाठवलाय बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, बॅकफुट पंच पाहायला मिळाला. बॉल येतोय डीप मध्ये, स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित आहेत. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 29 धावा, 29 रन्स. या पुढचा सामना पायगावच्या विरुद्ध मोठा गाव. प्रकाश मात्रे, 40+ उपाध्यक्ष, कल्याण डोंबिवली, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत. ते सध्या ही स्पर्धा एन्जॉय करतात. ओ, यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टी राऊंड ड्राईव्हचा फटका. 1 धाव इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत त्या 30 आणि 31 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल जयदुर्गा टेमघरपाडा या संघाला. चला तर आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. मोठा गावच्या विरुद्ध स्वयंभू पायगाव असा सामना आपण बघूया ह्या पुढील. परंतु त्या अगोदर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस साठी यायचं आहे.
प्रकाश म्हात्रे उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली 40+, मी त्यांना विनंती करतोय की आपण टॉससाठी यावं. त्यांच्या शुभाचे टॉस केला जाणार आहे. तसेच पंडित भोईर यांच्याही शुभाचे टॉस केला जाणार आहे आणि प्रकाश म्हात्रे टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. एका बाजूला एन्जॉय ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली. दोन्हीपैकी एक कॉल करा. एन्जॉय ग्रुप असा कॉल आहे मोठा गाव कर्णधाराचा, परंतु वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली आलेला आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण पुन्हा मंचावर बसावं. दीपक मडवी टॉस आपण जिंकलेला आहे. टॉस जिंकून काय निर्णय घ्याल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. पहिल्या सामन्यामध्ये 31 धावा होत्या तुझ्या टीमकडे. ज्या वेळेला संघ उतरला फिल्डिंगसाठी त्यावेळेला तो आत्मविश्वास होता की 31 धावांवर आपण मॅच जिंकू शकतो? निश्चितच कुठेतरी पहिल्या ओव्हरचा टार्गेट होता, पण पहिल्या ओव्हरला माझ्या धावा गेल्या, जास्तच गेल्या. समजा आम्ही जेवढं टार्गेट ठेवलं होतं पहिल्या ओव्हरचं त्याचे जास्त धावा गेल्या, पण तरी पण आम्ही मॅच सोडली नाही आणि नेक्स्ट नंतरच्या बॉलरनी मॅच कव्हर केली. कशी स्पर्धा एन्जॉय केली आणि कशी वाटली संकल्पना? खूप चांगली संकल्पना आहे, खूप सुंदर आयोजन आहे आणि आतापर्यंत व्यवस्थित चालली टुर्नामेंट. दीपक मडवी भिवंडीतील एक मोठं नाव आहे, परंतु मोठा गाव म्हटलं तर एक नाव आवर्जून डोळ्यासमोर येतो, तो अर्थातच अल्टीपल्टीचा बादशाह निलेश म्हात्रे. आणि तुम्ही त्यांच्यासोबत भरपूर क्रिकेट खेळलेला आहात, मग काय रणनीती असेल? रणनीती काय नाही, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे का तो नाही आहे टुर्नामेंटला, या मॅचला नाही आहे. आम्ही त्याच्याच पेपरचा अभ्यास केला होता, आता बघू कुठले पेपर येतात. क्या बात आहे निलेश, मला वाटतं मिस करते टुर्नामेंट. शुभेच्छा असतील. तुम्हाला कसं वाटलं भिवंडीमध्ये येऊन? बस आज आम्ही पहिल्यांदाच खेळतोय भिवंडीमध्ये. आमची कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ असोसिएशनचा मी उपाध्यक्ष आहे आणि जवळजवळ 63 टीमा अंडर आमच्या कामं करतात. तर ही संकल्पना तुम्ही जी राबवलीत ती खूप छान आहे, आम्हाला खूप आवडली आणि आम्हाला इथे तुम्ही जी संधी दिलीत खेळण्याची त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. निलेश म्हात्रे आज टीममध्ये नाही आहे, मग त्याची कमतरता कुठे असेल की तुमचे आज काही आणखी खेळाडू ती उणीव भासून नक्कीच त्यांना भासणार नाही? निलेश म्हात्रे म्हणजे माझा लिजेंड प्लेयर, तो असला की मला कसलीच भीती नसायची, पण आज त्याची कमतरता तर नक्कीच जाणवेल, पण कमतरता भरून काढणारे तसे प्लेयर आहेत माझ्या संघामध्ये. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे टीम स्वयंभू पायगावनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच समीर ठाकरे. पुन्हा एकदा रात्रीच्या जेवणानंतर सर्वांचं आपण करूया एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आपण पाहू शकता. जगदीश नाईक आणि त्याला साथ देण्याकरता मनोज गुडविला देखील आपण पाहू शकता. षटक क्रमांक पहिला आता मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता मोतीराम दडवीला आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला यावेळेस पूल करायचं होतं, अगदी आमच्या पंचांच्या शेजारी चेंडू अडवला जाणार. यावेळेस बघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण फार सुंदर झालं, एका हाताने चेंडूला अडवलं गेलं. एक हात का कमाल काय असतो हे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फलंदाज ऑन दी मार्क झाला तर संघाचं श्री गणेश होताना आपण पाहिलं. जगदीश नाईक म्हटलं तर भिवंडी तालुक्यातलं एक मोठं नाव, बऱ्याच वर्ष या खेळाडूने देखील भिवंडी तालुक्यामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय 40+च्या फॉर्मॅटमध्ये जगदीश नाईकला पुन्हा आपण पाहतोय. समोर बॅटर आपण पुन्हा विचार केला मनोज गुळवी, या देखील खेळाडूकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी घेऊन आता हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर दातिवली संघाने 30 धावा या पहिल्या डावामध्ये लावलेल्या आहेत. 31 धावांचं छोटंसं टार्गेट आहे. मग क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो जेवढी
टोटल छोटी असते ना तेवढाच खेळ मोठा पाहायला मिळत असतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढे सरसावत यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा बिहाइंड विकेट. चेंडू ट्रॅव्हल झाला. मी म्हणेन नशिबाची साथ मनोज गुळवीला मिळाली. चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला नाही. कदाचित मी म्हणेन चित्र काहीतरी वेगळं असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये नशिबाची साथ असणं तेवढंच गरजेचं आहे आणि ती साथ मिळाली मनोज गुळवे याला. दोन्ही फलंदाज आता एका एका धाबेवरती खेळत आहेत. तर धावसंख्या 2 या आकड्यावरती. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. क्लासिकल चौकार. इनसाइड आउट जागा बनून फटका खेळला. चौकार प्राप्त केला. पुन्हा शफल क्रॉस. यावेळेस देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकदा ते पूर्ण दुसरी होणार का? मात्र जगदीश नाईकने यावेळेस नकार दिलाय. त्याला देखील माहिती आहे फेकी ती चांगली आली आणि या चेंडूवरती एक धाव पूर्ण झाली. षटक क्रमांक पहिलं हे समाप्त झालं आणि 12 धावा गोलंदाज मोतीराम दळवीने खर्च केल्या. 31 धावांचं छोटंसं टार्गेट आहे. हे पाहू शकता दोन्ही फलंदाजाने 3-3 चेंडूंचा खेळ हा साकारलेला आहे आणि दोन्ही फलंदाजांमध्ये 6-6 धावांचं आपण धावसंख्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं हे आता समाप्त झालं. षटक क्रमांक दुसरा आता मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता अतुल पाटीलला आपण पाहतोय. दातिवली विरोधात टेमगरपाडा अशी लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच ऑन करायची आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सेकंड ओव्हर. रिवर्स. यावेळेस अगळं वेगळं करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलमध्ये व्यवस्थित संपर्क नाही. कारण चेंडू आपण पाहिला तर पडल्या तर अगदी आतमध्ये वळण घेणारा होता. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मनोज गुळवेने नक्कीच केला पण फटका थोडा फसला जातोय आणि निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात गोड झाली. गोलंदाज अतुल पाटील याची हलक्या हाताने यावेळेस फक्त दिशा दाखवायची होती. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये आला. सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने खेळला गेला. सॉफ्ट अँड खुश रहो और खुश रहो हे उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे सिंगल डबलचा खेळ जरी मैदानाच्या आतमध्ये राहिला तरी आम्ही आमच्या टार्गेटपर्यंत आरामात पोहोचू शकतो आणि त्या अनुषंगाने आता मात्र त्या माइंडसेटने आता मात्र टेमगरपाडा संघ फार सुंदर खेळ साकारतोय. ऑन साईडला दमदार फटका. चेंडू वाऱ्याच्या वेगाने निघून चाललाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे येतोय हा उत्तुंग षटकार.
नक्कीच या स्पर्धेमुळे आपण पाहतोय जो संघ 20 वर्षापूर्वी आपण पाहिला होता तो पुन्हा एकदा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तोच दरार आणि तोच दबदबा सध्याच्या घडीला आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच आणि कुठेतरी मी म्हणेन श्याम नाईक यांची कमतरता आहे या स्पर्धेमुळे. बघा बरेचसे खेळाडू आपल्याला नजरेसमोर पाहायला मिळतात. एन्जॉय ट्रॉफी का भारी आहे यावेळेस हा चेंडू पाहणं गरजेचं. पंचांकडे दाद मागितली गेली. फिंगर अप फलंदाज होणार बाद. पहिला धक्का लागला टीम गरपाडा संघाला. आमचे गुरुदत्त वारकरी संप्रदाय हरिपाठ मंडळाचे हरिभक्त पारायण रमेश कदम माली या माऊलींचा इथे दिनेश जोशी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मान्यवर कशामधून केला जातोय. क्या बात आहे. बाबजींचा स्वागत सन्मान होतोय. धन्यवाद दिनेश जोशी एन्जॉय ग्रुपचे एक ऍक्टिव्ह सदस्य आणि या माऊलींचं इथे एन्जॉय ग्रुपच्या वतीनं हा शुभ सन्मान केला गेलेला आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ झाला आणि गोलंदाजी करण्याकरता आपण हरिदास शेलार याला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने खर्च केल्या. कोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने उडवला जातोय. सीमा पार येतोय षटकार. फ्लॉट मध्ये त्याला पाठवला. दुसऱ्या फ्लॅट मध्ये षटकार आलेला आहे. गोलंदाज तयार. इथे देखील मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुट पंच दिशा दाखवली. चेंडू वेगाने सरकतोय सीमारेषेच्या दिशेने. एकदा इथे पूर्ण पुन्हा दुसरीचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजाचं म्हणेन काय घडले ते 2 धाबा नक्कीच पूर्ण झाल्यात. तसेच योगेश पाटील आणि विवेक तसेच आपण पुन्हा एकदा मॅच फिनिश झालेली आहे. सामना संपलेला आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे वळणार.